रामकृष्ण हरी सर्वांना. तर आज होता मंगळवार आणि त्याच्यात चतुर्थी म्हणजेच अंगारकी चतुर्थी. म्हणून शुभ्रा आणि मी निघालो होतो गणपती बाप्पाच्या दर्शनाला निघालो. शुभ्रा म्हणाली, आई मला मोदक खायचं आहे. मोदक तर केले नव्हते सकाळी. मग स्वीट्स होममधून काही स्वीट्स घेतलं, गणपती बाप्पाला थोडीशी फुलं घेतली आणि आम्ही निघालो गणपती बाप्पाच्या दर्शनाला. तसा तर माझा कोणताच दिवस असा जात नाही की मी गणपती बाप्पाच्या पाया पडले नाही. शाळेत जाताना नेहमी गाडीवरून का होईना पण गणपती बाप्पाचा कळस दिसला की तिथूनच पाया पडत असते. आजपासून मी माझ्या छोट्याशा सिंगिंग समर कॅम्पचं स्टार्टिंग करते. त्याच्यामुळे म्हटलं सर्वात पहिल्यांदा बाप्पाचा आशीर्वाद घेऊन येऊया. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीस अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं. त्यामुळेच मोठी चतुर्थी असल्यामुळे मंदिरामध्ये इथे ब्राह्मण काकांचं होम हवन यज्ञ याचा विधी चाललेला होता. सकाळची वेळ असल्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती. संध्याकाळी माझं सिंगिंग समर कॅम्पचं ओपनिंग असल्यामुळं मला काही संध्याकाळी येता आलं नसतं. म्हणून म्हटलं चला आत्ताच बाप्पाचं दर्शन घेऊन येऊया. शुभ्राला आवडलेलं स्वीट आज मी बाप्पाला दिलं. आज पहिल्यांदा अशी वेळ आली माझ्यावर की मी मोदक घेऊन येऊ नाही शकले, पण मी संध्याकाळी यांच्याजवळ मोदक नक्की पाठवीन. ब्राह्मण काकांनी माझ्या स्वीटचा नैवेद्य दाखवला आणि तिथून पुढं मग ह्या आमच्या मॅडम आल्या गार्डनमध्ये खेळायला. त्यांना काही नुसतं मैत्रिणी दिसल्या, मैत्रिणी नाही कोणी पण दिसलं की तिच्या मैत्रिणी होतात, बसल्या खेळत. त्याच्यावरूनच मला आठवलं की आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आमच्या आजोबा आम्हाला गार्डनमध्ये खेळायला आणायचे. त्यावेळेस असं मंदिरामध्ये वगैरे गार्डन नव्हतं, पण रेल्वे स्टेशनच्या शेजारी एक गार्डन होतं. तिथं ₹1 दिल्यानंतर खूप मनसोक्त खेळायचो आम्ही, खूप मनसोक्त खेळायचं. तिला बघून ते दिवस आठवले. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. आता सगळं काही बदललं आहे. पण बदल हा काळाचा नियम आहे आणि तो आपण ॲक्सेप्ट केला पाहिजे. धन्यवाद.